हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आरबी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहेत. आणि आम्ही आलेलो देवीला काळूबाईला आमच्या शेतामधल्या. तर देवीची आंघोळ घालायची होती, कारण मकर संक्रांतीपासून देवीला कोणी आंघोळ घातलीच नव्हती. मग ठरवलं चला हा देवीचा महिनाच आहे आणि घरी पण कार्यक्रम होता. मग आम्ही देवीला आंघोळ घातली, हिरव्या कलरची साडी नेसली, त्याची पूजा केली. खूप मनापासून म्हणजे मला वाटत होतं की मी देवीला आंघोळ घालावी, साडी घालावी, कारण मला साडी घालता येत नाही. पण घातली शेजारच्या काकूंनी. मग दर्शन वगैरे घेतलं. आरबी तिथे प्रसाद खात होती. आरबीने दर्शन केलं, पाया वगैरे पडली, देवासोबत गप्पा मारल्या तिने. त्याच्यानंतर मग दर्शन केलं, बाहेर आलो. आणि त्याच्यानंतर आरबीने थोडेसे बोरं वगैरे गोळा केले, खाल्ले. आणि आमच्या शेजारच्या शेतामध्ये कोणीतरी कांद्याला पाणी देत होतं आणि तिथे मोटर चालू होती, पाणी चाललेलं. तर आरबी तिथे बघा पाण्यासोबत कशी खेळत होती आणि गप्पा पण मारत होती. तिला खूप भारी वाटतं असं पाणी असलं ना. तर बघू शकता ती कशा प्रकारे गप्पा मारते. तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा, कंटिन्यू. काय आहे काय आहे? पाणी छान छान आहे ना. मी हात लावू का आरवी? तू लावू, मी तुझा फोटो काढते. चला जाऊ आपण. टाटा, मी चाललो म्हणा. नंतर आरवी खेळली आणि आम्ही दोघी पण खूप दमलो. नंतर मग आरवीला मी म्हटले, आरवी चल आता घरी जायचं आहे आपल्याला. मग आम्ही घरी गेलो आणि चलता चलता आमच्या शेतामध्ये एक मंदिर आहे देवीचं, लक्ष्मी आईचं मंदिर आहे. मग तिथे पाया पडलो अगोदर आम्ही दोघी आणि त्याच्यानंतर मग घरी गेलो. मग आमचेच एक रिलेटिव्ज आहेत, त्यांची मुलगी आलेली आमच्या घरी. आणि त्याच्यानंतर मग त्या दोघी पण खूप गप्पा मारत होत्या, खेळत होत्या. आरवीला कसं असं घरी कोणी आलं ना तिला खूप भारी वाटतं आणि त्यांच्यासोबत ती खूप खेळती. कारण आमच्या इथे पण खूप मुली येतं, पण कसं आरवीचं त्यांचं काही जमत नाही जास्त. पण असं कोणीतरी अचानक आलं ना मग तिला भारी वाटतं, मग ती खेळत असते त्यांच्यासोबत. मग ती खेळली वगैरे, सगळ्या टॉयज वगैरे काढल्या तिने दाखवल्या तिला. आणि मग दोघीजणी खेळल्या. मग त्या पण खूप दमल्या. आणि नंतर मग आरवी मला म्हटली मम्मा मॅगी करायची. पण मी खरं तर मॅगी द्यायला खूप अवॉइड करते, कारण लहान मुलांना जास्त मॅगी दिली नाही पाहिजे. पण काय करणार, तिची पण ती रिलेटिव्ह म्हटली मला पण मॅगी खायची, पण नाही म्हणता पण येत नव्हतं. आणि मग दोघींना मॅगी करून दिली आणि दोघी बघा कशा मॅगी खातात, मांडी घालून खातात. कारण आरवी अशी कशी खात नाही, एकटी तर खात नाही. जर तिला काय आवडीचं असेल ना तरच ती बसून खाती, आणि नाही आवडलं तर मला तिला बळच खायला घालावं लागतं मोबाईल दाखवून. आणि जास्त करून मोबाईल पण नाही दाखवला पाहिजे लहान मुलांना. पण कधीतरी असं वाटतं की खातात म्हणून तर आपण देतो ना, तसं तर नाही देत आम्ही. सो बघा त्यांच्या गमती जमती, खातात वगैरे कसे. कंटिन्यू ब्लॉग बघा आणि आवडलंच तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही तुम्हाला नाही आवडलं किंवा आवडलं जर काय वाटलंच तर कमेंट पण करा. सो कंटिन्युअसली ब्लॉग बघा.